सध्या जे गोव्यान लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन चालू आसा तेजे तुमचे कमेंट कितें? आज सध्या परिस्थिती अशी जाल्या की आमच्या पक्षाचे अध्यक्ष विजय बाब सरदेसायान पयर तुमकां सांगले की मर्डर डे विल कीप गुड मॅन अवे फ्रॉम गोवा. म्हणजे दिसाक जर एक मर्डर जर जालो आनी बातमी जर येवंक लागले जाल्यार बरे लोक गोंयापासून पयस रावतले, म्हणजे टुरिस्ट बिरिस्ट. दिस इज द रिफ्लेक्शन ऑफ द लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन इन गोवा रायट नाव. असले गजाली तुमकां यूपीन आयकूंक येताले आमकां, कित्याक यूपी इज अ स्टेट वेर इन इट इज अ कंप्लीट लॉ अँड ऑर्डर ब्रेक जाल्लो आसता थंय, अँड इट्स अ लॉलेसनेस स्टेट. थंय कायदो कोण पाळटलो कोण पाळना हें कोणाकूच खबरच ना. आर वी हेडिंग टुवर्ड्स बिकमिंग यूपी विथ रिगार्ड्स टू लॉ अँड ऑर्डर, हो आमकां प्रश्नचिन्ह पडिल्लो आसा. कारण शूट आउट, सुपारी किलिंग्स, गुंडाइजम हे सगळे प्रमोद सावंताच्या नेतृत्वाचं जो सरकार आहा हाच्या अंडर वाडपाक लागिल्ले आसा. कारण मुख्यमंत्र्याचो फोकस होम डिपार्टमेंटाचेर अजिबात ना. मुख्यमंत्र्याचो फोकस जो आसा हो मायनिंगाचेर आसा, मायनिंग आनी एलायड बिझनसाचेर आसात. सो हातून कितें जाता की यू नीड अ स्ट्रॉंग लिडरशीप टू इफ यू वॉन्ट टू एक्ट ऑन लॉ अँड ऑर्डर, इफ यू वॉन्ट टू ब्रेक द बोन्स ऑफ द क्रिमिनल्स. रवी म्हाका याद जाता आमी ल्हानपणान आयकताले की रवी बाब जेन्ना मुख्यमंत्री आशिल्लो त्या वेळाचेर की एक भंय आशिल्लो म्हणून, म्हणजे देर वॉज फियर अमॉंग इवन द पब्लीक, द गुंडाज एवरीवन, की बाबा कितें केल्यार पुलीस यूज टू क्रॅक डावन. पूण आज ती परिस्थिती तशी ना. आयजीपी जो एक्टिंग डीजीपी जावन आशिल्लो पयर सुद्दां तो करूंक सोदता कितें तरी, पूण पॉलिटिकल विलाची गरज आसा. बट ती मुख्यमंत्री प्रमोद सावंता भितर खंयच दिसना. ही इज अ फेल्ड होम मिनिस्टर, ही इज अ फेल्ड चीफ मिनिस्टर. ही कॅनॉट टेक थिंग्स फॉरवर्ड. पयरू तुमी पळयात फाटल्या ते डिस्क्वॉलिफिकेशन जे जाले, जे डिस्क्वॉलिफिकेशन जे तलवारांचेर तकलेर आसा आतां कोणाच्या 10 काँग्रेसी आमदारांचेर, ते सुद्दां ताका आतां सांबाळूंक जायना. फोडून हाडले आतां ताका आतां सांबाळूंक जायना. म्हणजे एकान जर तुमी पळयशात, इट इज नॉट ओन्ली लॉ अँड ऑर्डर इन द स्टेट, एवरीथिंग इज फेलिंग इन द स्टेट अंडर लिडरशीप ऑफ प्रमोद सावंत. आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष बाब विजय सरदेसायान क्लियर कट म्हणिल्ले आसा की जे तरेन लॉ अँड ऑर्डर सध्या गोंयांत चलता, दिस इज द क्लियर रिफ्लेक्शन ऑफ द ब्रेकडावन ऑफ लॉ अँड ऑर्डर इन द इंडिया स्मॉलर स्टेट, लायक द सेम वॉट इज हॅपनिंग इन यूपी. म्हणजे आज गोंयांत आमचं गोंय म्हणटा तें ल्हान स्टेट ओके इंडियन, आनी यूपीन जशें जावंक लागलें लॉ अँड ऑर्डर ब्रेकडावन, अशें जर हांगा जावंक लागलें जाल्यार वी डोंट नो वॉट इज गोइंग टू हॅपन. सो इट्स अल्टिमेटली पॉलिटिकल विल इज रिक्वायर्ड to act, and you need a strong home minister. We don't have a strong home minister, you have a weak home minister who is heading the department. पोलीस काल रात्री जॅनिटर्स ज्याचे घर सर्च केले तो ताता अनट्रेसेबल आहे किंवा ते एंटीसेप्टिक बिल आहे केल्ले आसा. सो ते आमकां इन डिटेल काय खबर ना. सो वी आर टॉकिंग ऑन जनरल लॉ अँड ऑर्डर, की जनरल लॉ इट्स नॉट ओनली अबाउट सांताक्रूज म्हण पयर एक मर्डर जाले, जो मनीस मर्डर आतां कोण तो राम भरोसे म्हणून कितें तरी आशिल्ले. म्हणजे सरकारूच चल्ला राम भरोसेचेर. गव्हर्नमेंट इज रनिंग लिटरली ऑन द गॉड. म्हणजे सरकार कोण चलयता हें आमकांच खबर ना. म्हणजे सद्या परिस्थिती अशी जाल्ली आसा. सो गव्हर्नमेंट हॅज फेल्ड कंप्लिटली ऑन, वी फील दॅट गव्हर्नमेंट इज कंप्लिटली फेल्ड ऑन मेंटेनिंग द लॉ अँड ऑर्डर इन द स्टेट. यू कॅन सी मर्डर्स, दिस थिंग हॅपनिंग फॉर द लास्ट 15 days. यू कॅन हियर लॉट ऑफ थिंग्स इन द मीडिया. आता तुम्ही हेजेर उलयले की काँग्रेसी अपात्रता हाजे संदर्भात ते जे फुडून गेले तांचेर आतां तलवार आसा अपात्रतेची. ह्या पार्श्वभूमीचेर जेन्ना तुमच्या 2 आमदारां बद्दल अशी चर्चा जाली, तुका कितें दिसता? तुमचे आमदार फुडपाक ना अजिबात ना, तशें कांयच ना. आमच्या आमदारांनी क्लियर कट क्लॅरिफाय केल्लें आसा. कितें आसा अशें पक्षाच्या अध्यक्षान क्लियर सांगला की सत्ताधाऱ्यांतले कोण 8 आमदार फुटूंक सोदतात आनी तांचें कितें तरी चालू आशिल्लें. अशा वेळाचेर इशू डायवर्ट करपाक हे भारतीय जनता पार्टी सामकी माहीर आसा. बीजेपी म्हणटा इतले कितें आमकां एक्सपिरियन्स आहा, थंय जाणा हांव कितें चलता तें, कारण आमी त्या स्कुलान शिकून पयलीं आयिल्ले भायर सरिल्ले मनीस. सो अफवा कश्यो घालप, वावड्यो कश्यो उठोवप, हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वा कडेन आमी शिकपाची गरज आसा. आमच्या आमदारांनी क्लियर कट काल सांगिल्लें आसा की वावड्यो उठयतात कित्याक कित्याक, आनी दे हॅव ऑलरेडी क्लॅरिफायड. बट डू यू थिंक देयर वॉज अ अटेम्प्ट ऑन द पार्ट ऑफ बीजेपी टू ग्रॅब युअर दीस 2 MLAs? I don't think so. See, these are rumors which are spread by BJP themselves, and they want to divert our attention from these things. They try to divert attention from various failures of the government. कारण त्या दिसा 2 deaths जाल्ले कोविडाचे. कोविड जावन 2 जण एक्सपायर जाल्ले, आनी ते सगळे फेलियर डायवर्ट करपाक म्हणजे
डायव्हर्जनरी टॅक्टिक्स जी आसात हे भारतीय जनता पार्टीचे लोकल लिडरशिपूच न्ही, हे तुम्ही केंद्र सरकारांतल्यान तुम्ही पळयात. अचानक जर कितें इश्यू आयले जाल्यार खंय तरी हल्ले जातात, मायंड डायवर्ट करपाचो जाता, हे सगळें चालू आसा तेंचे. बट वी विल नॉट फॉल प्रे टू दीस टॅक्टिक्स ऑफ दिस. आवर पार्टी इज इंटॅक्ट, वी हॅव नो इश्यूज एट ऑल. पार्टी प्रेसिडेंट ऑलरेडी तुमकां क्लॅरिफाय केल्लें आसा. फाटल्या दिसांनी सीएमान सगळे पुलीस डिपार्टमेंट वांगडा मिटींग घेतली आनी आयजीपीन कमेंट दिला की आमी सगळे जे गुंडास म्हणटा आमी राउंड अप करून इन्क्वायरी करता सत्तेची. बट आयजीपी बरें काम करूंक सोदता असो दिसता. प्रायमा फेज तर अशें दिसता की आयजीपी एक बरो मनीस आनी तो करूंक सोदता. हांव त्याच तुका सांगता, कितें जर एक्शन घेतलो कित्याचेर जाल्यार पॉलिटिकल विलाची गरज आसता, सेटिंगाचे विलाचेर न्ही. हांगा भारतीय जनता पार्टीची खासियत आसा सदांच की तलवार तकलेर दवरप आनी मागीर सेटिंगां करप. So we have seen over the years that over last at least 1 year that law and order is completely gone for a toss in the state. Current chief minister's focus is not on law and order. I'm again saying it. His focus is fully on mining. In what sense? Mining in what sense? You mean to say he lot of things. You mean to say he is more interested in starting this mining, or you interpret it how you want. What are his interests? You find out. Go to Sakhalin. Go to that belt. Go who is doing the transportation, what, you'll come to know. तुम्ही फाटल्या दिसांनी तुमचो एक पॉइंट आसलो की गोंयाक डीजीपी ना, फायनली डीजीपी मेळ्ळा, तेजेर तुमचो कमेंट. ऑफकोर्स आमी पयर सुद्दां ट्वीट केल्ले की जे एसपी आशिल्ले तांकां पोस्ट दिवना म्हणून रातचे मागीर ऑर्डरी आयल्यो. सो वी आर अ वोकल ऑपोजिशन. आवर पार्टी प्रेसिडेंट he has clearly informed us, clearly guided us that we have to be a vocal opposition, we have to be alert 24/7, be a watchdog of this government. So DGP आला बरो, let him come and take charge, we welcome it. देर आहे दुरुस्त आहे म्हणतात पळय तशें ते, कारण इतले म्हयने मुख्यमंत्री हाडपाक शकलो ना, कारण आमी बोवाळ मारून पार्टीचे प्रेसिडेंटान बोवाळ मारून तो न्यूज पावले आसतली नॅशनल मिडियाचेर, पॉयंट कारण ताका रातोरात खंयच्यान ट्रान्सफर जाल्लो विथ इमिडिएट इफेक्ट. सो तुम्ही म्हणता ह्यो तुमचे हेजो इफेक्ट म्हणता तुम्ही. पार्टी प्रेसिडेंटान 2-3दा इश्यू रेज केल्ले न्ही डीजीपीचे. थँक्यू. थँक्यू.